बातमी नवी मुंबईचे 12 दिवसांच्या बाळाला प्रवाशांकडे देऊन महिला पसार झाली आहे। नवी मुंबई इथं पुन्हा एकदा हा धक्कादायक प्रकार घडताना दिसतोय। हातात सामान असल्याचं कारण देत बाळ सोपवण्यात आलं। सीवूड स्थानकात उतरण्याचा नाटक या महिलेनं केलं। प्रवासी बाळासोबत सीवूडला उतरले, पण महिला मात्र उतरलीच नाही। ती ट्रेनमधून पसार झाल्याचं कळतंय। वाशी पोलिसांकडून बाळाच्या या आईचा, कथित आईचा पण म्हणूया, शोध सुरू आहे। काही दिवसांपूर्वी पनवेलमध्ये असाच नेमका प्रकार घडलेला होता। नवजात अर्भकाला फुटपाथवर ठेवून महिलेनं पळ काढल्याची घटना घडलेली होती। अधिक माहिती घेतोय आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांच्याकडून। आकांक्षा, काही या सगळ्या संदर्भात अपडेट पोहोचतात का? सीसीटीव्ही फुटेज काही हाती लागलंय का? नक्कीच पनवेलच्या दिशेने जाणारी जी ट्रेन होती त्या महिला डब्यामध्ये एका 15 दिवसांच्या बाळाला एका महिलेने काही ज्या रेल्वे प्रवासी होत्या त्यांच्याकडे सोपवून घटनास्थळावरून त्यांनी पळ काढलेला आहे। पाहायला गेलं तर त्यानंतर सीवूड रेल्वे स्थानकामध्ये येताच त्या दोन्ही महिलांनी रेल्वे प्रशासनाकडे ही संपूर्ण बाब सांगितली आणि त्या बाळाला त्यांच्याकडे दिलेलं आहे। मात्र पनवेलमध्ये देखील काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती। त्यानंतर आता ही पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये घटना घडली आहे। त्यामुळे अशी धक्कादायक प्रकार समोर आलेले आहेत। मात्र या बाळाची आई नेमकी कोण होती किंवा या संदर्भात आणखी काही माहिती सध्या तरी समोर आली नाही आहे। या घटनेचा पुढील तपास सध्या पोलीस यंत्रणा करत आहेत। निश्चित आकांक्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।